नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये. घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट. मित्रांनो, जिल्हांतर शिक्षक बदली 2025च्या सिरीजमधला हा पुढचा 13वा व्हिडिओ आहे. यामध्ये आपण जे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे की जे शिक्षक आहेत त्यांना स्वतःचं प्रोफाईल अपडेट करण्यासाठी 9 मार्चपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे. तत्पूर्वी शिक्षकांनी आपले जे बदल असेल तर सेव्ह करून सबमिट करायचे आहे, बदल नसेल तरीही सेव्ह करून सबमिट करून आपले प्रोफाईल अपडेट करायचं आहे. मित्रांनो, तत्पूर्वी 5 मार्च 2025 रोजीचे हे म्हणजे आजचंच RDDचं पत्र आहे. त्याच्यामध्ये विन्सिसला मार्गदर्शन करण्यात आले. तर त्याचप्रमाणे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना 18 जून 2024च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार ज्या अवघड क्षेत्रातील शाळा घोषित करायच्या असतात, ज्या दर 3 वर्षांनी घोषित करण्यात येतात, म्हणजे 2022 साली अवघड क्षेत्रातील शाळा घोषित करण्यात आल्या होत्या. आता 2025 आहे, म्हणून आत्ता ज्या नवीन शाळा घोषित करण्यात येणार आहे त्यांची जी सुधारित यादी आहे ते प्रसिद्ध करण्यासाठी सूचित करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, जर जिल्हा परिषदांनी 2025चे अवघड क्षेत्राची यादी जर 15 मार्चपर्यंत अपलोड केली नाही तर 2022चेच ज्या शाळा आहेत त्या अवघड क्षेत्रामध्ये आहेत असं समजण्यात येणार आहे. मित्रांनो, यासाठी संबंधित जिल्हा परिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कार्यवाही करणे अपेक्षित आहे. सध्या जे अवघड क्षेत्र आहे त्याची यादी सुधारित करताना संवाद छायेचा प्रदेश म्हणजे कम्युनिकेशन शॅडो एरिया हा जो असतो हा केवळ महाप्रबंधक किंवा BSNL यांच्या अहवालानुसार गृहीत न धरता इतर ज्या टेलिकॉम कंपन्या आहेत त्यांचा अहवालसुद्धा याच्यासाठी गृहीत धरण्यात येईल. हा एक नवीन बदल याच्यामध्ये केलेला आहे. त्यानंतर जे ऑनलाईन ह्या अवघड क्षेत्राच्या याद्या ऑनलाईन करायच्या आहेत त्याच्यासाठी 8 दिवसाचा कालावधी जिल्हा परिषदांना देण्यात आलेला आहे. मित्रांनो, ही होती आजची अपडेट. व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच आपल्याला आपल्या जिल्ह्यातील अद्ययावत अवघड क्षेत्रांच्या याद्या समजणार आहेत. पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.